नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण गुणाकाराची 10 गणितं पाहणार आहोत, तेही नेहमीप्रमाणे एकदम सोप्या भाषेमध्ये। तर चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिलं गणित आहे 12 गुणिले 4। तर 12 या संख्येला 4 या संख्येने आपल्याला गुणायचं आहे। म्हणजे काय करायचं असतं, 4 ने या 4 चा पाढा 12 पर्यंत म्हणायचं। आता 4 चा पाढा 10 पर्यंत तुम्हाला पाठ आहे, परंतु 12 पर्यंत नाही पाठ। मग काय करायचं, 4 चा पाढा पहिल्यांदा 2 पर्यंत म्हणायचा। 4 एक 4, 4 दोन 8, इथं 8 लिहायचं आणि नंतर 4 चा पाढा 1 पर्यंत म्हणायचा। 4 एक 4, आपलं उत्तर आलेलं आहे 48। आणि आणखीन एका पद्धतीमध्ये तुम्ही गुणाकार करू शकता। जर तुम्हाला 12 चा पाढा पाठ असेल तर 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 12 चौक 48 हा आपला गुणाकार येईल। म्हणजे 12 चा पाढा 4 पर्यंत म्हणा किंवा 4 चा पाढा 12 पर्यंत म्हणा, उत्तर एकच येणार आहे। आता आपल्याला 3 चा पाढा 15 पर्यंत म्हणायचा आहे किंवा 15 चा पाढा 3 पर्यंत। जर तुम्हाला 15 चा पाढा येत नसेल आणि 3 चा पाढा पण 15 पर्यंत येत नसेल तर काय करायचं आहे इथं, तर इथं करायचं आहे 3 चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा आहे। 3 एक 3, 3 दोन 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाच 15, तर 15 आलेला आहे। मग उत्तर जी संख्या येते 2 अंकी संख्या आल्यानंतर ह्या साईडची संख्या आपले खाली उत्तर असतं आणि एक अंक आणि हे इकडचं एक जे आहे ते आपला हातचा असतो। आता 3 एक 3 हा हातचा मिसळल्यानंतर 4, तर 3 गुणिले 15 उत्तर काय आलं 45। आता 6 ने 14 ला गुणायचं आहे। 6 एक 6, 6 दोन 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 आलेला आहे। हे जे 4 जे आहे ते खाली घ्या आणि हे 2 जे आहे ते आपला हातचा आहे। आता 6 एक 6 आणि 2 7 8, उत्तर काय आलं आहे 84। पुढे 9 गुणिले 11 करायचं आहे। 9 चा पाढा 1 पर्यंत, 9 एक 9, 9 चा पाढा 1 पर्यंत, 9 एक 9, उत्तर काय आलेलं आहे 99। किंवा 11 चा पाढा 99 पर्यंत म्हणा, 11 9 99, उत्तर एकच येणार आहे। आता 7 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचं, 7 त्रिक 21, आता 21 ला 1 हातचे आले 2, आता 7 एक 7, 8 9, उत्तर आलेलं आहे 91। पुढे 4 चा पाढा 3 पर्यंत म्हणा, 4 एक 4, 4 दोन 8, 4 त्रिक 12, 12 ला 2 हातचे आले 1, 4 एक 4, 4 दोन 8 अधिक 1 9। पुढे 8 चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा, 8 एक 8, 8 दोन 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 सती 56, आता 8 सती 56, 56 ला 6 हातचे आले 5। किंवा बघा तुम्ही 7 चा पाढा 8 पर्यंत म्हणू शकता, 7 7 49, 7 8 56 सेमच येतं। 7 चा पाढा 8 पर्यंत किंवा 8 चा 7 पर्यंत किंवा असं पाढा एक त्या बघा आता इथं पण 6 चा पाढा 5 पर्यंत म्हणा किंवा 5 चा पाढा 6 पर्यंत म्हणा, उत्तर सेमच येत असतं, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा। आता 8 एक 8, 9 10 11 12 13, हातचे 5 13, उत्तर काय आलं 136। आता 6 चा पाढा 5 पर्यंत म्हणा, 6 पाचे 30, 30 ला 0 हातचे आले 3, आता 6 एक 6, 6 दोन 12 आणि 3 13, 130 उत्तर आलं। आता 5 चा पाढा 9 पर्यंत म्हणा, 5 48, 5 9 45 ला 5 हातचे आले 4, 5 एक 5 अधिक 4 9, 9 एक 9, 9 एक 9, 9 दोन 9 एक 9, 9 दुने 18, उत्तर आलं 189। तर बघू शकता हे 10 गणितं आपण फक्त 3 मिनिटामध्ये 10 गणितं आपण सोडवलेली आहेत। तर बघा, तुम्हाला पाढे जर छान पाठ असतील आणि गुणाकाराचे सर्व नियम एकदम छान माहीत असतील तर तुम्हाला गुणाकार करणं खूपच सोपं वाटणार आहे आणि तुम्ही खूप फास्टमध्ये गुणाकार करायला शिकणार आहात। तर अशा प्रकारे गणितात तुम्हाला जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील आणि तुमचा बेसिक गणित जर तुमचं पक्कं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपल्या चॅनलमध्ये सर्व बेसिक गणित शिकवलं जातं, जसं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ काढणे, असं सगळं आपल्या चॅनलवरती शिकवलं जातं। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे। आणि आता तुम्हाला मी एक गणित देत आहे, 56 गुणिले 4, हे गणित तुम्ही मला सोडवायचं आहे आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे। आणि या गणिताचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, तुम्ही पाहायचं आहे तुमचं उत्तर बरोबर आलं की नाही। आणि या गणितामध्ये काहीही डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो डाऊट मला विचारू शकता, मी तुमचा डाऊट नक्कीच क्लिअर करेल। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।